शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू. 36,000 कोटींच्या वितरणाला वेग. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बावनकुळे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रभावी महसूल मंत्री उदय सामंतांकडून मंत्री बावनकुळेंचं कौतुक. फडणवीसांचं मंत्रिमंडळ म्हणजे मंत्रालय की चंबळ. दरोडेखोरांची टोळी. जयकुमार गोरेंचा फोटो ट्विट करत खासदार संजय राऊतांचा सरकारवर हल्ला. कोण संजय राऊत? मी संजय राऊतांना ओळखत नाही. जयकुमार गोरेंचा संजय राऊतांना टोला. आमदार यामिनी जाधव यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस. उत्तन येथील रामभाऊ माळगी प्रबोधिनीमध्ये भरणार शिवसेना मनसेच्या नगरसेवकांची शाळा. कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेना मनसे शिव आघाडीच्या 60 नगरसेवकांचं प्रशिक्षण शिबिर. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना भाजपात पक्षप्रवेशावरून मोठा वाद. युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेचा मनसेला मोठा धक्का. मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. नागपूरच्या महापौरांना पहिल्यांदाच मिळणार सरकारी बंगला. नागपूरच्या सिव्हिल लाईन परिसरातील बंगल्यावर लागली महापौर नीता ठाकरे यांच्या नावाची पार्टी. दिल्लीत पप्पू यादव यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ. काही व्यक्तींमध्ये वाद. निवासस्थानी हाणामारी. मोबाईलने आपल्याला वापरायचं की आपण मोबाईलला वापरायचं याचा विचार करायला हवा. राजाने सांगितलं म्हणून अधिकाऱ्यांना मारलं ते नियमानुसार योग्य, मात्र नीतीने अयोग्य. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंचं वक्तव्य. गणेश नाईक एकनाथ शिंदेमधील वाद चव्हाट्यावर. शिंदेंच्या क्लस्टर योजनेवर गणेश नाईक नाराज. नादाला लागला तर जागा दाखवून देईल मंत्री गणेश नाईकांचा इशारा. सिद्धिविनायक मंदिरात 18 कोटींच्या चोरीचा आरोप. शासकीय अधिकाऱ्यांचा रोल काय आहे? सदा सरवणकरांनी माझ्यासमोर बसून चर्चा करावी. मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदारांचं आवाहन. देवाचे पैसे कोण खात असतील तर कडक कारवाई व्हावी. सिद्धिविनायक मंदिर प्रकरणाची चौकशी करावी. मंदिरात यापूर्वी कोण कोण अध्यक्ष होते हे सर्वांना माहिती. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वादग्रस्त व्हिडिओ समोर. दुधाने पाय धुतल्याचा व्हिडिओ व्हायरल. स्वतःच्या भावाला खासदार करण्यासाठी बॅनरबाजी. पुण्यात अमित शहांच्या बॅनरवरून नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर निशाणा. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य. 22 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 22व्या दिवशी रिअलिटी चेक. इंडिगो विमानाला 75 मिनिटांचा विलंब. सुप्रिया सुळे रात्री मुंबई विमानतळावर ताटकळत. स्टेटस शेअर करत नाराजी व्यक्त. साताऱ्यातील वडूज येथे संजय राऊतांच्या पुतळ्याला जोडे मारून निषेध. मंत्री जयकुमार गोरेंबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात वाढ. हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला तब्बल 18,000 रुपये प्रति क्विंटल दर. मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात कर्मचाऱ्यांचा अजब कारभार. लंच टाईमच्या नावाखाली तब्बल अर्धा तास 4ही तिकीट काउंटर बंद. प्रवाशांकडून संताप व्यक्त. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याने 700 रुपये उधार घेऊन भरला विमा हप्ता. भरपाई मिळाली अवघी 211 रुपये. वाशी तालुक्यातील वडजी येथील अजब प्रकार. रत्नागिरीत संकष्टी चतुर्थी निमित्ताने श्री झरी विनायक मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भाविकांकडून मनोभावे गणेश पूजा. रायगड जिल्ह्यातील 2 रेल्वे स्थानके होणार हायटेक. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश. आदिती तटकरेंसोबत रोहा स्थानकाची केली पाहणी. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अंत्ययात्रेदरम्यान मधमाशांचा हल्ला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. हिंगोली कळमनुरीच्या तुप्पा गावात मरणानंतरही यातना. रस्ता नसल्याने मृत व्यक्तीचा मृतदेह खाटेवर ठेवून नदीपात्रातून स्मशानभूमीकडे नेण्याची वेळ. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील चढा वाघापूर पठारावर थार गाड्यांचा जीवघेणा स्टंट. दोन्ही बाजूने दरी असताना जीवघेणे स्टंट केले जात असल्याचे व्हिडिओ लोकशाहीच्या हाती. आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील 3घांची राहत्या घरात आत्महत्या. पिंपरी चिंचवडच्या मोरवाडी परिसरातील घटना.
नंदुरबारमध्ये खड्डे चुकवण्याच्या नादात ट्रक उलटला. नवापूरच्या कोंडाईबारी घाटातील घटना. अपघातात कुठलीही जीवितहानी नाही, मात्र वाहनांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.